तर शेतकरी मित्रांनो, मोल्ट पास का झाला हे ओळखायचं कसं, अगदी नवीन शेतकऱ्यांनाही समजेल अशा पद्धतीने आज आपण सांगणार आहे. तर ही बघू शकता, ही जी आळी आहे आपली, हिचा मोल्ट पास झालेला आहे. ही जी तुम्ही तोंड आहे ते तोंड बघू शकता, तोंड हे मोठं झालेलं आहे आणि डोकं लहान झालेलं आहे. आणि हिचा जो कलर आहे असा थोडा मळकट दिसतो. ही एक पहिली पद्धत. दुसरी पद्धत, जाळीचा मोल्ट पास झालेला नाही ती अशी आळी, जी आपण चुना मारलेला आहे त्या आळीच्या अंगावरती चुना दिसतो. हे बघू शकता, आळीच्या अंगावरती चुना आहे, तर हिचा आपला मोल्ट पास झालेला नाही. तसंच तिच्या पुढची ही जी आळी आहे ही बघू शकता, हिच्या अंगावरचा कलर जो आहे तो थोडा मळकट झालेला आहे. तर अशाही पद्धतीने तुम्ही बघू शकता, ही पण आळी आपली बघू शकता, हिच्या अंगावरचा कलर ही मळकट झालेला आहे. हा म्हणजे मोल्ट आपला हिचा पास झालेला आहे. तर आज आपला मोल्ट बसून साधारणतः 24 तास उलटून गेलेले आहेत. 24 तासामध्ये एक साधारणतः 10 ते 15% जो मोल्ट आहे आपला पास झालेला आहे. अशा पद्धतीनं सर्व मोल्ट हा जो आहे तो आपला व्यवस्थित बसलेला आहे. आपण काल चुना आणि आपली जी हळद आहे अँटीबायोटिक याचं डस्टिंग घेतलेलं आहे. एकदम छान असा चौथा मोल्ट बसलेला आहे. यानंतर आपण साधारणतः उद्या दुपारपर्यंत हा जो चौथा मोल्ट आहे तो पास करून आळीला आपल्या जे खाद्य आहे ते खाद्य देणार आहे. बघू शकता, एकदम मस्त असं मोल्ट बसलेलं आहे. आपण आता आपली 430 DAPL ची जी चाकी आहे, टोटल आपली 430 DAPL आहे. अशा पद्धतीने आपण आपल्या उजव्या साईडला 4 कप्पे केलेले आहेत आणि डाव्या साईडला 4 कप्पे केलेले आहेत. 8 कप्प्यावरती आपण आता 430 DAPL ची चॉकी घेतलेली आहे. यानंतर आपण चौथा मोल्ट पास झाल्यानंतर एक किंवा 2 फिडिंग देऊन आपण 4 कप्पे आहेत त्याचे 8 कप्पे करणार आहोत. तर याचं परत प्रेसिंग देणार आहे. खालील एक तळातील जो कप्पा आहे हा कप्पाही आपण करणार आहे आणि एकदम टॉपचा जो 6वा कप्पा आहे हा 6वाही कप्पा पण करणार आहे. तर साधारणतः 100 DAPL म्हणजे 100 DAPL मध्ये एक DAPL म्हणजे 550 ते 600 आळी अशा पद्धतीनं याचं एक मापन असतं. तर 100 DAPL साठी 1000 स्क्वेअर फूट अशा पद्धतीनं आपण जे आपल्या आळीला आहे ते सुरुवातीपासून ते लास्टपर्यंत आपलं स्प्रेसिंग भेटलं पाहिजे आणि बेडमध्ये जास्त गर्दीही झाली नाही पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही जर गर्दी मेंटेन केली तर आपल्या बॅचला कोणताही रोग येणार नाही. ग्लासरी असो, फ्लॅचरी असो, मस्कार्डिन असो, पेम्ब्रिन असो, असे विविध प्रकारचे रोग आहेत. तर यामध्ये आपण जी पुढील आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये रोगातील लक्षणे आणि आपला रोग कसा ओळखायचा यातील सोप्या ट्रिक हे आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर असे सर्व आपले जे नवीन ज्या ट्रिक आहेत ते पाहण्यासाठी तुम्ही आपल्या इंस्टा IDला फॉलो करा आणि तसेच आपलं जे यूट्यूब अकाउंट आहे यूट्यूब अकाउंटलाही हे सर्व व्हिडिओ जे आहेत ते आपल्याला शेअर केले जातील. तर जामदार रेशीम उद्योग हा आपला यूट्यूबलाही अकाउंट आहे. या अकाउंटवरती सर्व आपले जे ब्लॉग आहेत, नवनवीन माहिती तसेच ब्लॉग हे सर्व आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि आपले जे व्हिडिओ आहेत ते एकदम सोप्या आणि सरळ भाषेत आपल्याला समजेल, नवीन शेतकऱ्यांना समजेल या अनुषंगाने आपण बनवत आहोत. आता हा जो मोल्ट आहे तो आपला उद्या दुपारपर्यंत सर्व मोल्ट आहे तो पास होणार आहे. म्हणजेच
ही जी पाचवी अवस्था आहे, पाचव्या अवस्थेमध्ये आपली अळी चौथी अवस्था पास करून पाचव्या अवस्थेमध्ये आपली अळी जी आहे ती जाणार आहे. यानंतर फक्त आपल्याला 8 दिवस किंवा 7 दिवस अळीला आपल्या पाला टाकायचा आहे आणि यानंतर आपली जी अळी आहे ती सॅम्पलवरती येणार आहे. तर आपलं टार्गेट आहे ह्या बॅचचं कमीत कमी एक 3.5 लाख रुपये तर ह्या बॅचमुळे आपल्याला उत्पन्न मिळणार आहे. एक 20 ते 22 दिवस, 12 तारखेला आपली बॅच आलेली आहे. 12 तारखेपासून आपले 2 तारखेपर्यंत चंद्रिका पडतील. 7-8 तारखेपर्यंत आपण जो माल आहे आपला मार्केटला माल जाणार आहे. तर यातून आपल्याला कमीत कमी 3.5 लाख रुपये तरी उत्पन्न मिळेल, अशी एक शाश्वती वाटते. तर आपला जो नेक्स्ट ब्लॉग आहे या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्याला सर्व माहिती दिली जाईल. असे सर्व व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि आपले जे नोटिफिकेशन बेल आयकॉन आहे ते ऑन करा, जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचून जातील. धन्यवाद.